आणि मला ना त्यांना काहीतरी असं मोठं आणि मीनिंगफुल गिफ्ट द्यायचं. कळलं का तुला? कळलं ग, पण मला सुद्धा हेच कळत नाहीये की त्यांना काय गिफ्ट द्यावं. एक सेकंड, आपण त्यांना कुठेतरी छान ठिकाणी फिरायला घेऊन जाऊयात. और एल्स आपण त्यांच्या ओल्ड फ्रेंड्सना इन्व्हाइट करूयात. त्यांना खूप छान वाटेल, कारण ते त्यांच्यासाठी खूप सरप्राइझिंग असेल. किंवा आतापर्यंत एखादी गोष्ट त्यांना करायची असेल जी राहून गेली असेल, अशी एखादी विश. नाही यार अदिरा, सरप्राइझिंगली मला यातली कोणतीच गोष्ट माहित नाहीये. म्हणजे मी आणि बाबा खूप गप्पा करतो, पण त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत किंवा त्यांची राहिलेली विश किंवा त्यांचे मित्र, मला ना मोजून त्यांचे 3च मित्र माहिती आहेत. मला आता कळतंय की बाबांशी ह्या विषयावर बोलणं सुद्धा किती महत्वाचं असतं. आपण फार ग्रँटेड घेतो ना बाबांना, आणि किती सहजपणे बोलून जातो की माझे बाबा साधे आहेत, त्यांना काही आवडीनिवडी नाही आहेत किंवा त्यांना काही दिलं तरी चालतं. पण नाही अदिरा, असं नसतं. आणि आपण ना कधी याबद्दल विचार सुद्धा करत नाही की त्यांना काय आवडेल किंवा त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. यु नो व्हॉट, अगं लहानपणी ना त्यांनी आमचे खूप लाड पुरवलेत. मी कुठलीही गोष्ट मागायच्या आधी त्यांनी ती आणून दिली आहे मला. आणि लुक ॲट मी, मला असं रिअलाइज होतंय की मी त्यांच्यासाठी काहीच करत नाहीये. You know what, Ro? You're so lucky. तुला इतके प्रेमळ बाबा मिळाले. तरे तू इतकी वर्ष त्यांच्या बरोबर राहिलायस, तुला त्यांचा सहवास मिळालाय. मला आठवतच नाही रे माझे बाबा कसे दिसायचे. सिरा, So that is why, you know, this is the time, no? म्हणून मला सगळं ग्रँड करायचंय. ओके, मला त्यांना छान सरप्राईज द्यायचंय, खूप मोठं सरप्राईज द्यायचंय. हो यार अदिरा, पण मला खरंच नाही सुचत आहे त्यांना काय देऊ शकतो आपण असं. हा, आय हॅव अ प्लॅन. मी एक काम करतो, मी ताईला फोन करतो. आय एम डॅम शुअर ती काहीतरी नक्की मदत करेल आपल्याला. ठीक आहे, तू नंदुताईशी बोल आणि मी बाबांशी डिरेक्टली बोलते आणि त्यांना इनडिरेक्टली काय आवडतं ते काढून घेते. ओ, म्हणजे तू इनडिरेक्टली आता स्पाय बनणार आहेस. येस येस, अलेक्स मी. स्वानंदी मॅडम, अहो तुम्ही इथे? म्हणजे काय आपलं ठरलं होतं ना? हो, पण मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढ्या लवकर याल. एकदा आपण शब्द दिला म्हणजे दिला. थँक्यू. ओके. बरं, म्हणजे तुमच्याकडे थँक्यू नंतर वेलकम नसतं ना, ओके असतं, म्हणून बरं म्हटलं. बर चला. कुठे? अहो, बाबांना गिफ्ट घ्यायचंय ना. अहो हो, मी त्याचाच विचार करतेय. पण मग एकत्र विचार करूया. काय ठरलंय त्याच्यासाठी तर आलोय मी इथे. कसलं? अहो कसलं काय गिफ्टचं काय ठरलंय? नाही म्हणजे घ्यायचंय, पण काय घ्यायचंय नाही कळत आहे मला. एवढा काय त्याच्यात विचार करायचा? एखादी छान सोन्याची चेन किंवा अंगठी घेऊया. पण बाबांना सोनं नाही आवडत फार. मग लॅपटॉप किंवा टॅब. जे एवढे तरी टेक्नोसेवी नाहीच आहेत आणि मुळात त्यांना टेक्नॉलॉजी नाही झेपत. हाच प्रश्न असतो माहितीये दरवर्षी त्यांचा वाढदिवस आला की काय द्यायचं. काही सोप्या गोष्टी सुचत नाहीत. आणि खरं सांगू का, बायकांचं बरं असतं. काही बायकांचं बरं नसतं. अहो असतं, एखादी साडी किंवा छान ड्रेस मटेरियल घेतलं की होऊन जातं. पुरुषांना तर असंही काही देता येत नाही. बर चला. चला. आपण त्यांना गाडी घेऊन देऊयात का? ते म्हणतील ती गाडी. अहो काय बरे आहात ना तुम्ही, जावयाकडून. आणि इतकं महागाचं गिफ्ट कधीच घेणार नाहीत, बीपी वाढेल त्यांचं. बीपीचं मशीन घेऊया का त्यांच्यासाठी? बीपीचं मशीन? अहो हे काय गिफ्ट आहे का? हो ना. आणि खरं तर आत्ताचं मशीन खूपच चांगलं चाललंय. नको काहीतरी वेगळं सुचवा. अहो आता तुमच्या बाबांना काय आवडतं हे मी कसं सांगणार? मी काही सांगेन तुम्हाला. अहो पण मग काहीही नका म्हणू, नीट सांगा ना. मदत करताय मग नीट करा बरं. आता हे पण ओरडून सांगू नका मला. एक काम करूया, पुस्तक द्या त्यांना.
वाचतात ना ते? नको, ढिगाणे पुस्तक आहेत घरात. आणि खरं सांगू का, बाबांना ना जरा आता डोळ्यांना ताण येतो वाचनाचा, त्यामुळे वाचन कमीच झालंय त्यांचं. अहो पण मग काय देणार काय? एक मिनिट. रोहन आहे. हॅलो रोहन. ताई ऐक ना ग, मला काहीच सुचत नाहीये. प्लीज मला हेल्प कर ना. काय रे, काय झालं? एक मिनिट. टेन्शन आहे का काही? अधिरा ओके आहे ना? अगं सगळं ठीक आहे, तसं काही झालेलं नाही आणि अधिरा तर फर्स्ट क्लास आहे. पण अगं आपला नेहमीचाच प्रश्न, बाबांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचंय? अरे हो ना, इथे मी आणि राजवाडे सुद्धा त्याचाच विचार करतोय, पण काही सुचत नाहीये. हो म्हणजे तिथे सर सुद्धा आहेत का? ए ताई माझा हाय सांगा त्यांना. हाय हाय हाय, मी पण इथेच आहे. हाय हाय हाय. अरे असो ताई, अगं अधिराने ना मिशनच हाती घेतलंय. बाबांना काय आवडतं, त्यांना काय द्यायचं या बाबतीत. बरं काय करतायत काय बाबा आता? थांब एक सेकंड थांबा. अगं त्यांची मैफिल सुरू आहे. त्यांचे आवडते महेश काळे आणि ते गाणी ऐकतायत त्यांची. काय 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 कोणाचं नाव घेतलं आता? कुठल्या गायकाचं? महेश काळे. हो ते महेश काळे, ते नाही का पंडित जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहेत. बाबांना त्यांची गाणी ऐकायला खूप आवडतात. आमच्याकडे तर सतत 30 गाणी चालू असतात. ए रोहन, सुचलं ना बघ, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे अरे उत्तर समोर आहे आपल्या. मी आता एक काम करते, महेश काळेंची सगळी गाणी एकत्र करते आणि अगदी जुन्या स्टाईलने ना कॅसेट तयार करते. म्हणजे बाबांना त्यांचा सांभाळून ठेवलेला टेप रेकॉर्डर बाहेर काढता येईल. यार ताई कसं सुचतं काय तुला सगळं? पण सॉर्टेड, डन. तू कॅसेट रेडी कर आणि बाकी तयारी मी आणि अधिरा करतोच. परफेक्ट. यू नो व्हॉट, थँक्यू सो मच ताई, तू माझा मोठा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केलायस. चल बाय बाय, मी लागते कामाला आता. ओके बाय, भेटूयात. खुश, गिफ्ट सापडलं बाबा बाबांचं. हे खरं तर ना माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. खरं तर बाबांना ते महेश काळे इतके आवडतात, मग गिफ्ट त्यांच्या संदर्भात असायला हवं. तुम्हाला माहितीये का, बाबांना त्यांचा वाढदिवस त्यांच्या फॅमिली बरोबर आणि महेश काळेंच्या गाण्यांबरोबर घालवायला आवडतो. त्यांच्या फॅमिली बरोबर समजू शकतो, पण गाण्याबरोबर? अहो मी म्हणाले ना तुम्हाला, बाबा दरवर्षी वाढदिवसाला अगदी घरातच मैफिल भरली आहे अशी ते महेश काळेंची गाणी लावतात आणि ऐकत बसतात. म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही सगळेच ऐकत असतो. तुम्हाला माहितीये का त्यांचं स्वप्न काय आहे? काय? त्यांना एकदा त्या महेश काळेंना प्रत्यक्षात भेटायचंय. आता एवढ्या मोठ्या गायकाशी कशी काय भेट घडवून देणार ना, पण मी म्हणाले त्यांना बघू एखाद वर्षी कधीतरी करू आपण प्रयत्न. पण चला या वर्षी आता ही कॅसेट आणि एखादं छोटंसं गिफ्ट आणि बाकी मी आणि बाबा मंदिरातही जातो. महेशचं गाणं. अहो तुम्ही असा एकेरी उल्लेख काय करताय? ते शाळेतले मित्र वगैरे असल्यासारखे. मला नाही असं कोणाला अरे तुरे गेलेलं अजिबात आवडत नाही. हा कलाकार आपल्याला असे वाटतात अगदी आपल्या बरोबरचे वगैरे, पण शेवटी ते मोठे असतात ना. असं डायरेक्टली नावाने काय हाक मारताय तुम्ही? किती मोठे गायक आहेत ते. हो नाही नाही, आहेत आहेत. महेश काळे मोठेच गायक आहेत.